स्वागत आहे तुम्ही सर्वांचं या शॉर्टकट सीरीजमध्ये. या शॉर्टकट सीरीजमध्ये आज जे चॅप्टर म्हणजे सब्जेक्ट आपण पाहणार आहे तो आहे फिजिक्स. फिजिक्सचे असे 8 चॅप्टर आपण बघू. त्या 8 चॅप्टरमधून तुम्ही 80 प्लस स्कोर करू शकते. तर ते 8 चॅप्टर कोणते आणि त्यांचे कोणते इम्पोर्टंट टॉपिक्स करायचे तेही आपण याच्यामध्ये डिटेल इन्फॉर्मेशन घेऊ. ओके. तर सर्वात पहिले मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, की फिजिक्समध्ये काय असतं न्यूमेरिकल बेस जास्त असते. ओके. न्यूमेरिकल तुम्ही करायचे असतं, डायमेन्शन करायचे असतं. हे सगळे कन्सेप्ट बेस तुमचा म्हणजे बेस तयार होतो आणि जेणेकरून तुमचा स्कोर हायली होतो. 35 प्लस तुमचे न्यूमेरिकल्स येतात बोर्डाच्या पेपरामध्ये. ओके. तर न्यूमेरिकल बेस क्वेश्चन चॅप्टर ते मी इन्क्लूड केलेले आहे आणि थेरी बेस ज्या मुलांना थेरीचे प्रॉब्लेम येते अशा मुलांनाही ते इझी जाते. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे आणि थेरी करायची आहे की न्यूमेरिकल हे तुम्ही चूज करू शकता. मी तुम्हाला चॅप्टर म्हणजे इम्पोर्टंट चॅप्टर तुम्हाला देईल, पण ते चॅप्टर दिल्यानंतर तुम्हाला त्याच्यामधले थेरी आणि डेरिव्हेशनचे पॉइंटही मिळेल आणि तुम्ही ते चूज करू शकता की तुम्हाला थेरी करायची आहे की डेरिव्हेशनचे पॉइंट करायचे. ओके. तर इम्पोर्टंट चॅप्टर जर सांगायला म्हणजे सर्वात पहिले इम्पोर्टंट चॅप्टर जर मी बोलायला गेलो तर रोटेशनल डायनामिक्स हे मतलब की सगळ्यात बेस्ट आणि बेसिक चॅप्टर्स आहे आणि ते बेसिक चॅप्टरमध्ये खूप सारे डिफरन्सेस आहे, खूप सारे डेफिनेशन्स आहे आणि न्यूमेरिकल म्हणजे डेरिव्हेशन्स पण आहे. ओके. तर तुम्हाला त्याच्यामधले डेरिव्हेशन आणि जे डेफिनेशन आहे ते पण करायचे. ओके. तर त्याच्यामध्ये जो सेकंड चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके. जर तुम्ही डेफिनेशन केले तर त्याच्यामधले डेफिनेशन जास्त विचारायचं तर ओके. तर असे ओके. तर तुमचे सगळे 8 चॅप्टरची लिस्ट मी तुम्हाला प्रोव्हाईड करतो. ओके. तर तुम्ही स्क्रीनवर खाली बघू शकता, की हे स्क्रीनवरचे जे 8 चॅप्टर आहे, 8 चॅप्टर तुम्हाला म्हणजे तुमची स्कोर 80 प्लस होऊ शकते. म्हणजे थिअरीचा पेपर तुमचा 70 मार्काचा येतो आणि प्रॅक्टिकल तुमचा 30 मार्क्सचा. आता जर 70 मार्क्सपैकी तुम्हाला जर म्हणजे 50 प्लस या 60 प्लस जायचं आहे, तर हे 8 चॅप्टर तुम्हाला फॉलो करावं लागेल. हे 8 चॅप्टर जर तुम्ही फॉलो केले तर 60 प्लस स्कोर होऊ शकतो. या म्हणजे 55 प्लस स्कोर तो तुम्ही इझिली करू शकता आउट ऑफ 70. आणि जर विचार केला 30 मार्क्स प्रॅक्टिकलचे तर 30 मार्क्स प्रॅक्टिकलचे तुम्हाला भेटतात. जर तुमचा परफॉर्मन्स वर्षभर तुमचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर तुम्हाला 30 पैकी 30 जे सब्जेक्ट टीचर असतात ते प्रोव्हाईड करून देतात तुम्हाला. ओके. परंतु म्हणजे सर्वात महत्त्वाची जी परीक्षा असते ती आहे बोर्डाची 70 मार्काची. ओके. तर 70 मार्कापेक्षा तुम्हाला 50 प्लस आहे, 55 प्लस आहे, 60 प्लस जर आणायचे असेल तर तुम्ही हे 8 चॅप्टर फॉलो करू शकतात आणि हे 8 चॅप्टर जर तुम्ही फॉलो केलं तर तुमचा स्कोर हा इझिली 60 प्लस म्हणजे 70 प्लस आणि सगळ्यांना इन्क्लूड केल्यानंतर तुमचा 80 ते 90 प्लस पर्यंत जाऊ शकतो. जर तुम्ही थिअरीमध्ये 60 प्लस आणलात आणि 30 जर तुमची प्रॅक्टिकलमधून घेतलं तर तुमचा 90 प्लस स्कोर होऊ शकतो. ओके. तर विचार करा आणि अभ्यासाला लागा. अजूनही 1 महिना तुमच्या हातात आहे. हा डिसेंबर तुम्ही म्हणजे डिसेंबरमध्ये तुम्ही सगळा गेम म्हणजे पलट करू शकता. ओके. तर तुमच्या हातात आहे. तुम्हाला जे करायचं आहे एंड तुमच्या हातात आहे. एंड तुम्ही चेंज करू शकतात. ओके. सो थँक यू सो मच आणि भेटूया या शॉर्टकट सीरीजच्या नेक्स्ट सब्जेक्टला घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. ओके. थँक यू सो मच.